हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमातील आपण 13वा चॅप्टर अमाइन्स हा आपण स्टार्ट करणार आहोत. सो अमाइन्स these are the nitrogen containing organic compound having basic character. So amines are present in the structure of many natural compounds like proteins, vitamins, hormones and many plant products like nicotine. So amine, it is a nitrogenous compound किंवा nitrogen organic compound containing nitrogen. So classification of amines. So first we study the definition of amines. The amine are classified as a primary, secondary and tertiary amines, and their structures are obtained in a simply way by replacing 1, 2 or 3 hydrogen atoms of ammonia molecule by alkyl or aryl groups. म्हणजे अमाइन्समध्ये आपण काय करतो की इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया, म्हणजे NH3चा डेरिव्हेटिव्ह. आणि NH3मध्ये असं जे 3 हायड्रोजन ॲटम्स आहेत, त्या 3 हायड्रोजन ॲटम्स ऐवजी जर आपण अल्काईल किंवा आरल ग्रुप जर आपण अटॅच केले तर त्याला म्हणायचं अमाइन्स. आणि अमाइन्सचं जे क्लासिफिकेशन आहे, जर 1 हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला आपण तर त्याला प्रायमरी म्हणायचं, 2 हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केले त्याला सेकंडरी, आणि ऑल 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय 3 अल्काईल और अराइल ग्रुप्स आर कॉल्ड एज अ टर्शरी अमाइन्स. जर आपण स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी पाहिले तर प्रायमरी अमाइन, त्याला आपण जे सिम्बॉल यूज करतो ते आपण 1 डिग्री, त्या ठिकाणी आपल्याला हे माहिती. तो जो NH2 ग्रुप आहे, प्रायमरी अमाइनमध्ये असणारा NH2 ग्रुप, दे आर कॉल्ड अमिनो ग्रुप ॲज अ फंक्शनल ग्रुप. फॉर एक्झाम्पल C2H5NH2, दे आर कॉल्ड इथाइल अमाइन. सो 1 hydrogen atom of NH3 molecule are replaced by 1 C2H5 group. सपोज इथं CH3 असेल तर आपण काय नाव लिहिलं त्याचं, मिथाइल अमाइन. सेकंड आहे सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइनमध्ये आपण 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय 2 अल्काईल और अराइल ग्रुप्स, अँड दिस NH group as a functional group they are called imino group. For example, CH3NH-CH3. So they are called dimethyl amine. And number 3, किंवा आता डायमिथाइल अमाइन, समजा दोन्ही ग्रुप जर त्या ठिकाणी C2H5 असतील तर त्याचं नाव येईल डायइथाइल अमाइन. जर 2 डिफरंट ग्रुप असतील, एक मिथाइल आणि एक इथाइल असेल तर त्यांची अरेंजमेंट आपण अल्फाबेटिकली करणार आहोत, इथाइल मिथाइल अमाइन. नंबर 3 आहे टर्शरी अमाइन्स. So all 3 hydrogen atoms of ammonia are replaced by 3 alkyl or aryl groups, and this nitrogen atom they are called tertiary nitrogen as a functional group. For example, CH3N CH3CH3, so the trimethyl amine. So this is the classification of amines. स्ट्रक्चर आपण जर पाहिलं तुम्ही तर इथे पहा RNH2, सो प्रायमरी अमाइन, तर जनरल रिप्रेझेंटेशन आहे आपलं RNH2. सेकंड आहे R-NH, सो R2NH. आणि नंबर 3 टर्शरी अमाइन आहे R3N, सो R1, R2 अँड R डबल डॅश. म्हणजे याचा अर्थ काय काय, एक तर तिन्ही अल्काईल ग्रुप्स किंवा अराइल ग्रुप्स हे सेम असू शकतात किंवा डिफरंट असू शकतात. हे These secondary and tertiary amines they are further classified as simple amine and mixed amines. जसं आपण इथरमध्ये आपण क्लासिफिकेशन पाहिलं, कीटोनमध्ये क्लासिफिकेशन पाहिलं, सेम क्लासिफिकेशन हे टर्शरी आणि सेकंडरी अमाइनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दिस सेकंडरी अमाइन मीन्स व्हेन ऑल द अल्काईल और अराइल ग्रुप्स और नायट्रोजन आर सेम, सो इट इज अ सिम्पल अमाइन. जे आपण एक्झाम्पल पाहिलं डायमिथाइल अमाइन किंवा ट्रायमिथाइल amine. And second type आहे mixed amines. So when all the groups are different, then the amine is called as a mixed amines. For example, ethyl methyl amine किंवा ethyl dimethyl amine. So amines are divided into 2 major classes, namely aliphatic and aromatic amines on the basis of nature of group attached to the nitrogen atom.
आता ॲलिफॅटिक म्हणजे जर अल्काईल ग्रुप जर अटॅच असेल आपण त्याला काय म्हणणार आहोत, ॲलिफॅटिक अमाइन्स म्हणणार. आणि जर बेन्झिन रिंग अटॅच असेल NH2ला किंवा ॲरोमॅटिक रिंग अटॅच असेल त्याला आपण म्हणणार ॲरोमॅटिक अमाइन्स. द नेक्स्ट टॉपिक नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. त्यामध्ये फर्स्ट नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे आपली कॉमन नेम सिस्टीम. सो अकॉर्डिंग टू कॉमन नेम द ॲलिफॅटिक अमाइन्स आर गिव्हन बाय रायटिंग द नेम ऑफ अल्काईल ग्रुप फॉलोड बाय द सफिक्स अमाइन. सो दॅट इज अ अल्काईल अमाइन. म्हणजे कॉमन नेममध्ये काय करायचं आपल्याला, तर त्या नायट्रोजन ॲटमला अटॅच असणारे जे काय अल्काईल ग्रुप्स आहेत त्या अल्काईल ग्रुपचं नाव आपल्याला अगोदर लिहायचं आहे. आता जर सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन असेल तर त्या ठिकाणी आपण करणार आहोत त्यांचे अल्फाबेटिकली. जर डिफरंट अल्काईल ग्रुप्स अटॅच असतील तर आपण त्याला अल्फाबेटिकली अरेंजमेंट आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि देन राईट द सफिक्स अमाइन. देन सेकंड नॉमेनक्लेचर सिस्टीम IUPAC नेम. In IUPAC system, primary amine are named by replacing the ending E of parent alkane by suffix amine. तर IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये जर आपण प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल घेतो तर प्रायमरी अमाइनमध्ये असणारा जी अल्काईल ग्रुपची चेन असेल त्या अल्काईल चेनला आपण काय करणार, पॅरेंट चेन म्हणून आपण कन्सिडर करणार. आणि त्या पॅरेंट अल्केनमधला जो ई सफिक्स आहे तो ई सफिक्स रिमूव्ह करून आपण काय लावणार आहोत, त्याला अमाइन सफिक्स त्या ठिकाणी लावणार आहोत. And in secondary and tertiary amines are named as N substituted derivatives of primary amine. आता जर 2 अल्काईल ग्रुप असतील आपण त्याला सेकंडरी म्हणले, 3 असतील तर त्याला टर्शियरी म्हणलेलं आहे. तर त्या 3 ग्रुपपैकी किंवा 2 ग्रुपपैकी एका ग्रुपला पॅरेंट अल्केन ग्रुप आपण कन्सिडर करणार आणि राहिलेले जे अल्काईल ग्रुप्स आहेत त्या अल्काईल ग्रुप्सला काय म्हणायचं, नायट्रोजन सबस्टिट्यूटेड डेरिव्हेटिव्ह असं म्हणायचं. Remember the name of amines. Common name or IUPAC is always written as one word. For example, C2H5NH2 इथाईल अमाइन. म्हणजे एकाच वाक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं, 2 सेपरेट किंवा स्पेसमध्ये ते आपल्याला द्यायचा नाही. डायरेक्ट इथाईल अमाइन किंवा इथेन अमाइन. म्हणजे अमाइनचं नॉमेनक्लेचर लिहितानामध्ये स्पेस द्यायचा नाही. आता एक्झाम्पल पहा, प्रायमरी अमाइनचं आपण एक्झाम्पल घेऊयात. प्रायमरी अमाइन्समध्ये पहिलं CH3NH2. कॉमन नेम काय येणार आहे, मिथाईल अमाइन. आणि IUPAC नेम काय असणार आहे पाहता इथे, तर नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन काय येणार आपला, मिथेन METHA. अँड दिस ई सफिक्स इज रिप्लेस्ड बाय अमाइन. सो मिथेन अमाइन. सेकंड एक्झाम्पल CH3CH2CH2NH2. कॉमन नेम आहे N प्रोपाईल अमाइन आणि IUPAC नेम काय जातं, प्रोपेन 1 अमाइन. आता नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन काय आपला प्रोपेन आहे. आणि हा NH2 ग्रुपला आपला काय आला पाहिजे, लोएस्ट पॉसिबल नंबर त्या ठिकाणी आला पाहिजे. म्हणून हा CH2 झाला कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 अँड कार्बन नंबर 3. सो दिस अमाइन ग्रुप प्रेझेंट ऑन कार्बन नंबर 1. सो प्रोपेन अँड दिस ई सफिक्स इज रिप्लेस्ड बाय अमाइन. सो प्रोपेन 1 अमाइन. Third example CH3CHNH2CH3. So this is the isopropyl group. So they are called isopropyl amine. And in this example, this NH2 group present on second carbon atom. So they are called propane 2 amine. Number 3, NH2CH2CH2NH2. आता ह्या एक्झाम्पलमध्ये 2 NH2 ग्रुप आहेत. सो इथिलीन डायअमाइन हे कशासारखं एक्झाम्पल आपलं, व्हिसिनल डायहॅलाइडसारखं एक्झाम्पल आहे. आणि व्हिसिनल असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इथिलीन असं त्या ठिकाणी आपण. तर हे इथिलीन आणि 2 NH2 ग्रुप आहेत म्हणून इथिलीन डायअमाइन. आता नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 आहेत पण 2 NH2 ग्रुप असल्यामुळे जो ई सफिक्स आहे तो ई सफिक्स इज रिटेन इन दिस डायअमाइन कंपाउंड. सो दे आर कॉल्ड इथेन अँड 1 2. So these 2 NH2 group present on carbon number 1 and carbon number 2. So 1 2, then write the prefix di and then amine. So ethane 1 2 diamine. Number 3, fourth example CH2 double bond CH2 NH2. तर ही कोणती चेन आहे, आपली अलाइल ग्रुप चेन आहे. सो दे आर कॉल्ड अलाइल अमाइन. अलाइल आपण ग्रुप त्या ठिकाणी पाहिलेला. अलाइल ग्रुप काय म्हणतो आपण, तर sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमचे शेजारी जर डबल बॉन्ड असेल
तर त्याला आपण अलाइल ग्रुप असं त्या ठिकाणी म्हणतो. सो दे आर कॉल्ड अलाइल अमाइन. आता IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आहेत, पण याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक NH2 हा आपला प्रिन्सिपल ग्रुप झाला आणि हा सेकंडरी फंक्शन ग्रुप आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो प्रोप 2 म्हणजे कार्बन नंबर 1 कार्बन नंबर 2 2 नंबरच्या कार्बन ॲटमवरती हा डबल बॉन्ड आहे. सो प्रोप 2 डबल बॉन्ड असेच आपण सफिक्स वापरतो ENE, पण त्या ENE मधला परत E सफिक्स रिमूव्ह करून काय लावायचं आपल्याला अमाइन सफिक्स लावायचा आहे. आणि तो अमाइन ग्रुप NH2 ग्रुप हा कार्बन नंबर 1 वरती प्रेझेंट आहे. सो दे आर कॉल्ड प्रोप 2 in 1 अमाइन. हे झालं प्रायमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर. आता हे ॲरोमॅटिक अमाइन आपण घेऊयात. ॲरोमॅटिक अमाइनमध्ये जर बेन्झिनला NH2 ग्रुप अटॅच असेल तर ह्याचं कॉमन नेम आहे ॲनिलीन किंवा दे आर कॉल्ड फिनाईल अमाइन. हा आपला फिनाईल ग्रुप आहे आणि त्याला आपण अमाइन ग्रुप अटॅच केला आहे. सो फिनाईल अमाइन ऑर ॲनिलीन. अँड IUPAC नेम ॲनिलीन ऑर बेन्झिन अमाइन. आता ॲनिलीन हे आपण कॉमन नेम किंवा IUPAC नेम ॲज अ आपण कन्सिडर करू शकतो आहे दोन्हीकडे पण IUPAC नॉमेनक्लेचर असेल तर आपण हा बेन्झिन आहे आणि बेन्झिनमधला E सफिक्स रिमूव्ह करून काय लावायचं अमाइन. सो दे आर कॉल्ड बेन्झिन अमाइन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पाहिजे NH2 CH2 NH2 हे डाय अमाइनचं एक्झाम्पल आहे. CH2 ग्रुप किती आहेत? टोटल 6 ग्रुप आहेत. सो हेक्झा इथिलीन डाय अमाइन हेक्झा मिथिलीन डाय अमाइन 6 मिथिलीन ग्रुप त्या ठिकाणी आहेत आणि IUPAC नेम आहे हेक्झॅन 1,6 डाय अमाइन. नेक्स्ट एक्झाम्पल बेन्झिनला NH2 ग्रुप आहे आणि पॅरा पोझिशनला आपण CH3 ग्रुप अटॅच केला आहे. CH3 असेल तर आपण त्याला टोल्यून असं म्हणतो आहे आणि NH2 ग्रुप बेन्झिन असेल आपण त्याला ॲनिलीन म्हणलेलं आहे. आणि जर CH2 आणि NH2 जर पॅरा पोझिशनला असतील तर त्याला म्हणायचं पॅराटोल्युडीन. IUPAC नेम काय आता तर कार्बन नंबर 1 2 3 4 फोर्थ पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे. सो 4 मिथाईल ॲनिलीन ऑर 4 मिथाईल बेन्झिनामाइन. म्हणजे बेन्झिनामाइन हे सुद्धा आपण त्या ठिकाणी IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये यूज करू शकतो आहे. म्हणजे ज्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण 2 प्रकारे लिहू शकतो आपण 4 मिथाईल ॲनिलीन किंवा 4 मिथाईल बेन्झिनामाइन. नेक्स्ट आता हे आपलं सायक्लोहेक्झेन रिंग आहे आणि सायक्लोहेक्झेनला आपण कोणता ग्रुप अटॅच केला आहे? NH2 ग्रुप अटॅच केला आहे. त्याला म्हणतात सायक्लोहेक्झाईल अमाइन किंवा सायक्लोहेक्झेनामाइन. हे आहे आपलं बेन्झिनला जर CH2 ग्रुप अटॅच असेल आपण त्याला बेन्झाईल ग्रुप असं म्हणतो आणि बेन्झाईलला आपण NH2 ग्रुप अटॅच केला आहे. सो बेन्झाईल अमाइन. पण IUPAC नेम काय असणार आपलं फिनाईल मिथॅनामाइन. तर हा आपला मेन ग्रुप CH2 NH2 आहे. तर CH3 NH2 तर CH3 मधला एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करून आपण हा फिनाईल ग्रुप अटॅच केला आहे. सो फिनाईल मिथॅनामाइन. नेक्स्ट एक्झाम्पल पॅरा पोझिशनला ब्रोमिन ॲटम आहे. सो पॅराब्रोमो ॲनिलीन आणि IUPAC नेम 4 ब्रोमो ॲनिलीन किंवा 4 ब्रोमो बेन्झेनामाइन. तर हे झालं प्रायमरी अमाइनचे एक्झाम्पल्स. आता सेकंडरी अमाइन जर आपण पाहिलं तर सेकंडरी अमाइनमध्ये CH3 NH दोन्ही ग्रुप सेम आहेत म्हणून प्रिफिक्स यूज केला आपण डाय. देन राईट द नेम ऑफ अल्काइल ग्रुप मिथाईल अँड देन राईट द सफिक्स अमाइन. सो डाय मिथाईल अमाइन. अँड IUPAC नेम आता दोन्ही ग्रुप इथं सेम आहेत. जर दोन्ही ग्रुप सेम असेल तर एका ग्रुपला आपण N ग्रुप कन्सिडर केला आहे N डेरिव्हेटिव्ह आणि एका ग्रुपला आपण पॅरेंट ग्रुप कन्सिडर केला आहे. मग पॅरेंट ग्रुपमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन आपलं मिथेनिल. मग दुसरा जो ग्रुप आहे त्याला N डेरिव्हेटिव्ह आपण कन्सिडर करतोय. सो N मिथाईल अँड मिथॅनामाइन आणि मिथेनमधला E सफिक्स रिमूव्ह करून आपण काय लावलं आहे अमाइन सफिक्स त्या ठिकाणी लावलेला आहे. आता जर डिफरंट अल्काइल ग्रुप जर नायट्रोजन ॲटमवरती अटॅच असतील तर जो लार्जेस्ट अल्काइल ग्रुप असेल दे आर कन्सिडर ॲज अ पॅरेंट ग्रुप. मग इथं CH3 CH2 हा पॅरेंट ग्रुप झाला आणि स्मॉलर हा झाला आपला N डेरिव्हेटिव्ज. मग N मिथाईल आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन आपलं इथेन आणि इथेनमधला E सफिक्स रिमूव्ह करून अमाइन सफिक्स लावला. सो N मिथाईल इथेनामाइन. नेक्स्ट एक्झाम्पल फिनाईल ग्रुप NHCH3 अल्फाबेटिकली मिथाईल ग्रुप अगोदर येईल. सो मिथाईल फिनाईल अमाइन
हे झालं कॉमन नेम. आणि IUPAC नेम काय लागतं पहा, एन मिथाईल ॲनिलीन, कारण इथं स्मॉलेस्ट ग्रुप कोणता आपला मिथाईल आहे, तो एन डेरिव्हेटिव्ह झाला. सो एन मिथाईल. आणि बेन्झिनला जर NH ग्रुप असला आपण त्याला ॲनिलीन म्हणलेलं. सो एन मिथाईल ॲनिलीन किंवा एन मिथाईल बेन्झेनामाइन. नेक्स्ट एक्झाम्पल C6H5NH6H5. सो डायमिथाईल अमाइन किंवा एन फिनाईल बेन्झेनामाइन. दोन्ही ग्रुप सेम आहेत. एका ग्रुपला आपण अल्काईल ग्रुप कन्सिडर केला आहे, सो एन फिनाईल. आणि सेकंड ग्रुपला आपण पॅरेंट ग्रुप कन्सिडर केला आहे, सो एन फिनाईल ॲनिलीन किंवा एन फिनाईल बेन्झेनामाइन. देन टर्शरी अमाइन्स, सेम नॉमेनक्लेचर हे सेकंडरी अमाइनसारखं आहे. आता इथं तिन्ही ग्रुप सेम आहेत म्हणून त्याला आपण काय केलं आहे, ट्राय मिथाईल अमाइन. आता दोन ग्रुप आहेत, तीन अल्काईल ग्रुपपैकी दोन अल्काईल ग्रुपला आपण एन डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करणार आणि एका ग्रुपला पॅरेंट ग्रुप कन्सिडर करतो आपण. सो NN डायमिथाईल मिथेनामाइन. फक्त तो एन लिहिताना हा दोनदा लिहायचा, एन आणि हा एक एन, असे दोनदा एन लिहून डायमिथाईल. आणि पुढे आपला पॅरेंट ग्रुप कोणता आहे, CH3 म्हणजे मिथेन. आणि मिथेनमधलं ई सफिक्स करून अमाइन सफिक्स आपण लावलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल C2H5NCH3CH2. आता दोन ग्रुप सेम आहेत आणि एक ग्रुप डिफरंट आहे. हा डिफरंट ग्रुप म्हणजे कोणता, C2H5 आहे. हा लार्जेस्ट अल्काईल ग्रुप आहे म्हणून ह्याला काय कन्सिडर करणार आपण, पॅरेंट ग्रुप कन्सिडर करणार. आणि राहिलेले जे दोन मिथाईल ग्रुप आहेत त्या मिथाईल ग्रुपला आपण एन ग्रुप कन्सिडर केला. आता यांचं कॉमन नेम लिहिताना आपण काय करणार, अल्फाबेटिकली अरेंजमेंट करणार. अल्फाबेटिकली इथाईल ग्रुपचं नाव आपलं अगोदर येईल, सो इथाईल. आणि बाकीचे दोन ग्रुप सेम आहेत म्हणून प्रिफिक्स यूज केला आपण डाय मिथाईल अमाइन. आणि IUPAC नेम येईल आपलं NN डायमिथाईल इथेनामाइन. नेक्स्ट एक्झाम्पल CH3 C2H5 C3H7. आता हा झाला मिथाईल ग्रुप, हा झाला इथाईल ग्रुप आणि हा झाला प्रोपाईल ग्रुप. तिन्ही ग्रुप डिफरंट आहेत. अल्फाबेटिकली अरेंजमेंट करणार आपण इथाईल मिथाईल. आणि हा C3H7 आहे म्हणजे हा स्ट्रेट चेन असल्यामुळे आपण त्याला प्रिफिक्स काय यूज केला, एन प्रोपाईल अमाइन. सो इथाईल मिथाईल एन प्रोपाईल अमाइन. आता IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये हा C3H7 म्हणजे CH2CH2CH3 असं आपलं स्ट्रेट चेन प्रोपाईल ग्रुप त्या ठिकाणी आहे, म्हणजे तो सगळ्यात मोठा ग्रुप असणार आहे. आणि दोन ग्रुप जे आहेत ते आपण एन डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केले. आता आपण एन ग्रुप डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करताना हे दोन्ही ग्रुप परत कसे आहेत तर डिफरंट आहेत. यांची अरेंजमेंट कशी करायची आपल्याला अल्फाबेटिकली. सो एन इथाईल एन मिथाईल. पहा एन इथाईल एन मिथाईल. आता नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आपले 3 आहेत, सो प्रोपेन. पण नंबर 1 वरती हा आपला नायट्रोजन ॲटम अटॅच आहे, सो प्रोपेन 1 अमाइन. C2H5 NCH3. आता हा CH3CH3. आता इथं झाला तुमचा आयसोप्रोपाईल ग्रुप. हा इथाईल आणि हा मिथाईल. कॉमन नेममध्ये आपल्या येईल इथाईल मिथाईल आयसोप्रोपाईल अमाइन. तर आयसोप्रोपाईलचा आय आपण हा अल्फाबेटिकली कन्सिडर करत नाही. आपला मेन ग्रुप कोणता आहे, प्रोपाईल आहे, म्हणून प्रोपाईलचा P आपण कन्सिडर करतो आहे. म्हणून याचं कॉमन नेम येणार आपलं इथाईल मिथाईल आयसोप्रोपाईल अमाइन. आता IUPAC नेम काय येणार आहे आपलं, एन इथाईल एन मिथाईल. दोन ग्रुप डिफरंट आहेत त्याच्यामुळे आपण अल्फाबेटिकली अरेंजमेंट केली, एन इथाईल एन मिथाईल. आता इथे नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्कनी येईल आपलं प्रोपेन. पण हा नायट्रोजन कार्बन नंबर 2 वरती प्रेझेंट आहे, सो 2 अमाइन. म्हणजे ई सफिक्स रिमूव्ह केला आणि पुढे आपण अमाइन सफिक्स लावला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बेन्झिन रिंग, नायट्रोजन आणि 2 CH3 ग्रुप आहेत. हे जो कॉमन नेम काय नाही पाहता, एक फिनाईल आणि 2 मिथाईल आहे, सो डाय मिथाईल फिनाईल अमाइन. हे त्याचं IUPAC नेम येणार आहे, कॉमन नेम येईल. आणि IUPAC नेम काय असणार आपलं, NN डाय मिथाईल बेन्झिन अमाइन किंवा NN डाय मिथाईल ॲनिलीन. आता आपण असं पण त्या ठिकाणी यूज करू शकतो, NN डाय मिथाईल ॲनिलीन. आता इथे हे जे नॉमेनक्लेचर आहे ते प्रिंटिंग मिस्टेक इथे पुस्तकामध्ये झालेली आहे. कॉमन नेम लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, अल्फाबेटिक अल्काईल ग्रुप्स नाव लिहायचं आपल्याला. सो डाय मिथाईल फिनाईल अमाइन हे त्या ठिकाणी असणार आहे.